नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आक्रमक पाहायला मिळते। जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर कांदा फेकून आंदोलन करण्यात आलंय। कांद्याला हमीभाव मिळावा अशी मागणी केली जाते। जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या दालनाबाहेर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात शेतकऱ्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला। गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव सातत्याने घसरत असल्याने शेतकऱ्यांकडून आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी महेश महाल यांनी। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा उत्पादक शेतकरी जे आहे ते आक्रमक झालेले आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त खरं तर त्यांना तैनात करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहे। कांदे घेऊन हे शेतकरी जे आहे ते खरं तर निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये घुसण्याचा जो आहे तो प्रवेश करण्यात येत आहे। गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं असेल तर सातत्याने कांद्याचे जे भाव आहे ते घसरताना आपल्याला बघायला मिळत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर हे जे शेतकरी आहे ते आक्रमक झालेले आहे आणि त्यांनी आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे। जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या कॅबिन बाहेर त्यांनी ठिय्या मांडलेला होता। आता यानंतर जर बघितलं तर निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे। याच ठिकाणी खरं तर त्यांनी जो आहे तो ठिय्या मांडलेला आहे। त्यामुळे कांद्याचा एकूणच जो प्रश्न आहे तो गंभीर बनत चाललेला आहे। कांद्याचा जो सातत्याने जे दर घसरत आहे त्यांना चांगला दर मिळावा अशी मागणी ही खरं तर या शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे। आखाती देशांमध्ये जो कांदा निर्यात केला जात होता त्याच्यावरही काही बंधनं असल्याने खरं तर या शेतकऱ्यांना पुरेसा भाव मिळत नसल्याने आज त्यांनी हे आंदोलनाचा हत्यार उपसलेले आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर पोलीस प्रशासन जे आहे ते मोठ्या संख्येने दाखल झालेले आहे आणि एकूणच या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा जो प्रयत्न आहे तो पोलिसांकडून केला जातो। या शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या आता उपजिल्हाधिकारी किंवा शासन हे कशा पद्धतीने सोडवतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।